नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला 7व्या धड्याचा म्हणजे चलन या धड्याचा शेवटचा भाग क्रमांक 5. चला, या भागामध्ये आपण नवीन काय शिकणार आहोत ते आपण पाहूया. काळ, काम आणि वेग. कसं आहे, आपल्याला एक ठराविक काळ दिला असतो, त्या काळात आपल्याला काम करावे लागते. पण ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक निश्चित असा वेग आपल्याला घ्यावा लागतो. कारण त्या वेगाने जर आपण काम केले नाही तर त्या काळात ते आपले काम पूर्ण होणार नाही. तर अशा या तिन्ही गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत. म्हणजेच आपले एखादी रेल्वे घ्या, एखादी बस घ्या, ज्यांना एक मर्यादित वेग आहे, त्यांना काम आहे दोन वेगवेगळ्या स्टेशनच्या मध्ये किंवा थांब्यांमध्ये आपल्याला एक विशिष्ट अंतरात किंवा एक विशिष्ट वेळामध्ये आपल्याला तिथे पोहोचायचं असते आणि त्यासाठी त्यांचा वेगही महत्त्वाचा असतो. जर त्यांचा वेग कमी जास्त झाला तर त्या विशिष्ट अंतर ते पूर्ण कंप्लीट करू नाही शकत, म्हणजेच काय, दिलेल्या काळात ते पोहोचू नाही शकत. आता हे असे झाल्यास तर हर एक रेल्वे एका मागोमाग एक अशा उभ्या राहतील, कारण पहिली जर ट्रेन, पहिली रेल्वे जर वेळात काम करत नसेल तर. किंवा आपण म्हणू शकतो, समजा आपल्याला दिलेला गृहपाठ जर आपण वेळेत पूर्ण केला नाही, जर तो आपण आजचा गृहपाठ उद्यावरती ढकलला तर उद्याही आपले शिक्षक काहीतरी गृहपाठ देतील. मग एकाच दिवशी आपल्याला 2 गृहपाठ करावे लागतील. तर त्यामुळे आपण त्या दिलेल्या काळात ते काम केले नाही आणि त्या वेगाने केले नाही तर आपल्या सगळ्या गोष्टी अडकून जातात. म्हणून ह्या तिन्ही गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. चला, आता याचा अभ्यास आपण करणार आहोत ह्या गणितामध्ये, या गणित धड्यामध्ये. तर या तिघांचा आज आपण अभ्यास करणार आहोत या गणितातल्या चलन या धड्यामध्ये. तर चला, काय दिले ते पाहू. एखादे बांधकाम पूर्ण करण्यासाठी नेमलेल्या मजुरांची संख्या व त्यांना काम करण्यास लागलेला वेळ यांच्याशी संबंधित उदाहरणे व्यस्त चलनाची असतात. म्हणजेच काय, आपल्याला समजा एखादं काम दिले आहे बांधकामाचे, त्यासाठी आपण काही मजुरे घेतली आहेत आणि त्या मजुरांचा वेग, या तिन्ही गोष्टी एकमेकांची व्यस्त चलनात असतात. तसेच व्यस्त चलनाची काही उदाहरणे वाहनांचा वेग व ठराविक अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ यांच्याशी संबंधित असतात. जसं मी उदाहरण घेतले रेल्वेचे, ट्रेनचे. अशा उदाहरणांना काळ, काम, वेग यांच्याशी संबंधित उदाहरणे असे म्हणतात. पहिले उदाहरण घ्या. एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात. पण तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असेल तर आपल्याला किती स्त्रिया कामावरती ठेवावे लागतील? लक्षात ठेवा, जिथे काळ, काम आणि वेग या गोष्टींशी निगडीत प्रश्न येतो त्यावेळेस लक्षात ठेवा, दिलेल्या गोष्टी एकमेकांशी व्यस्त चलनात असतात. म्हणजेच काय, काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस आणि काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या यांच्यात व्यस्त चलन आहे, तर आपण दिवसांची संख्या डी ने संबोधू आणि स्त्रियांची संख्या एन ने मानू. तर डी अल्फा 1/n असे आपण म्हणू शकतो, कारण काम पूर्ण होण्यास लागणारे दिवस म्हणजे डी आणि काम करणाऱ्या स्त्रिया यांच्यात व्यस्त चलन आहे, म्हणजे डी आणि 1/n या दोघांमध्ये अल्फा आहे. तर हा 1/n तिकडे घेऊन जाऊ आणि बरोबर के असे लिहू. तर हे झाले आपले समीकरण चलनाचे आणि के झाला आपला स्थिरांक. आता 15 आपल्याला काय काय दिलेत, शेंगा काढण्यासाठी 15 स्त्रिया आणि दिवस दिलेत 8. तर दिवस दिलेत 8 आणि 15 स्त्रिया, तर 15 गुणिले 8 होतात 120, म्हणजे के ची किंमत कळाली 120. आता आपल्याला तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे. मग दिवस आपण पकडले डी ने, म्हणजे डी ची संख्या दिली 6, तर मग किती स्त्रिया आपल्याला लागतील? तर 6 गुणिले n बरोबर 120, तर 6 ने तिकडे भागले तर n ची किंमत आली बरोबर 20. म्हणजे काम 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती स्त्रिया लागतात? 20 स्त्रिया कामावर असतात. दुसरा प्रश्न किंवा दुसरं उदाहरण. एका वाहनाचा सरासरी ताशी वेग 48 किलोमीटर असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात, तर काही ताशी 72 किमी असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी वेळ लागले. किती वेळ लागेल? तर इथे आपण वाहनाचा वेग एस मानला आणि लागणारा वेळ टी जर मानला, तर एस आणि टी हे दोघे एकमेकांची व्यस्त चलन आहे. म्हणजेच काय, एस अल्फा 1/t म्हणजेच एस गुणिले टी बरोबर के. तर आता एस ची किंमत आपल्याला काय दिली आहे? एस जर वेग मानला तर तो झाला आपल्याला 48 आणि टी जर वेळ मानला तर तो झाला 6 तास. तर 6 गुणिले 48 केले तर 288 हा झाला चलनाचा स्थिरांक आणि मग
ते आपण ह्या समीकरणात ठेवले 288, तर एस गुणिले टी बरोबर 288 आले. मग आपल्याला काय दिलंय, ताशी वेग दिलाय. तर वेग दिलाय म्हणजे एस ची किंमत दिली, तर टी काढायचा आहे. तर 72 गुणिले टी बरोबर 288, तर 72 तिकडे भागाकारात गेले, तर 72चा भागाकार त्याला बसला, तर उत्तर आले 4. तर भाग पूर्ण गेला. तर म्हणजेच काय, वेग ताशी 72 किलोमीटर असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी 4 तास लागतील. इथे बघा, इथे तास कमी झाले, तर इथे बघा 48 तास आहे, इथे 6 आहेत. इथे तास वाढले, तर आपले अंतर आपोआप कमी होईल. ते आले 4. तर आपण पहिले सगळ्या उदाहरणांचा अभ्यास केला. आता आपण सोडूया सराव संच 7.3. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यस्त चलनाची आहेत? मजुरांची संख्या, त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. आता काम, वेळ आणि संख्या हे तिन्ही गोष्टी आल्यामुळे हे झाले व्यस्त चलन. हौद भरण्यासाठी तर प्रत्येकाची आपण प्रश्नाची उत्तरं घेऊया. तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर भेटले आपले व्यस्त चलनाचे. दुसरं, हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ. इथे बघा, हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या वाढली की तो हौद भरण्यासाठी लागणारा वेळ हा कमी होतो. म्हणजे हेही व्यस्त चलनाचे उदाहरण झाले. वाहनात भरलेले पेट्रोल व त्यांची किंमत. आता पहा, पेट्रोल जितके भरले जाते तितकीच किंमत मोजली जाते. जर पेट्रोल जास्त भरले तर आपल्याला किंमत कमी भरावी लागत नाही. जितके पेट्रोल भरू तितकीच जास्त किंमत भरावी लागते. म्हणजेच काय, हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही. वर्तुळाचे क्षेत्रफळ व त्याची त्रिज्या. जर त्रिज्या वाढली तर क्षेत्रफळही देखील वाढते. म्हणजे याचा अर्थ हे दोघेही चलनात व्यस्त चलनाचे उदाहरण नाही. दुसरा प्रश्न, जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यास 48 तास लागतात, तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? तर आपल्याला मजुरांची संख्या घेऊ n, लागणारा वेळ घेतला t, तर आपण दोघेही व्यस्त चलनात आहे म्हणून लिहिले n अल्फा 1/t, म्हणजे n गुणिले t बरोबर k लिहिला. तर मजुरांची संख्या 15 दिली आणि t जर 48 दिले, तर दोघांचा गुणाकार करून आपल्याला k चं उत्तर भेटेल. तर 15 गुणिले 48 उत्तर आले 720, म्हणजे चलनाचा स्थिरांक भेटला 720 आणि n गुणिले t बरोबर k, हा झाला आपल्या चलनाचे समीकरण. आता हे चलनाच्या समीकरणात आपण चलनाचा स्थिरांक आपण ठेवून देऊ, म्हणजे k ची संख्या इथे 720 आपण इथे लिहू. तर काय भेटले, n गुणिले छोटा t बरोबर k. तर n गुणिले स्मॉल t, आता t ची किंमत आपल्याला दिली 30, तर 30 इकडे गुणाकारात असल्याने तिकडे गेले, भागाकारात जाईल, तर 0 0 गेले आणि 30 ने 72 ला भागले तर उत्तर आले 24, कारण 24 त्रिक 72 उत्तर येते. म्हणजे n ची किंमत झाली 24, म्हणजे मजुरांची संख्या आहे आपल्याला 24. तिसरा प्रश्न, पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे 3 मिनिटात अर्धा लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात, तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर पहा, इथे आपण म्हणूया दूध भरण्यास लागणारा वेळ आणि पिशव्यांची संख्या ह्यात समचलनात आहे. म्हणजेच काय, टी बरोबर टी अल्फा बी. पाहू शकता, इथे यंत्र आहे, यंत्र तितकाच वेळ घेईल, तितक्याच पिशव्या भरल्या जातील दिलेल्या टाइमामध्ये किंवा दिलेल्या वेळेमध्ये. इथे असं होणार नाही किंवा वेळ वाढला तर पिशव्या कमी होतात किंवा पिशव्या वाढल्या तर वेळ कमी होतो, असं नाही. हे दोघेही समचलनात चालतात. म्हणून इथे आपण टी अल्फा बी घेतले. बरं, म्हणजेच काय, टी बरोबर के बी, आणि हे झालं आपला के झाला चलनाचा स्थिरांक आणि हे झालं चलनाचे समीकरण. तर आता आपण टी ची आपण 3 मिनिटं ठेवू आणि 120 आपण घेतली बी ची संख्या. तर 3 बरोबर के गुणिले 120, तर 120 इकडे गेला भागाकारात, तर 3 भागिले 120 झाले 1/40, ही झाली के ची किंमत. आता के ची किंमत आपण आपल्या समीकरणात ठेवूया. तर ठेवली तर टी बरोबर 140 गुणिले बी आली. आता बी ची संख्या दिली 1800, तर 40 गुणिले 40, आता 1800 भागिले 40, तर 0 0 गेले, 180 चे 4 आले, तर उत्तर आले 45. म्हणजेच काय, 1800 पिशवी भरण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतील? 45 मिनिटे लागतील. चौथा प्रश्न, एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 8 तास लागतात. जर तेच अंतर 7.5 तासात कापवायचे असेल तर कारचा सरासरी वेग किती पाठवावा? आपल्याला पहा, इथे आपल्याला काय दिले, काळ, काम आणि वेग तिन्ही दिलेत, म्हणजे हे तिन्ही व्यस्त चलनात आहे. तर आपण काम करू, कारचा वेग v पकडा आणि अंतर कापण्यासाठी लागला वेळ t पकडू. तर कारचा वेग आणि ठराविक अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ यांच्यात व्यस्त चलन आहे, म्हणजे आपण लिहिताना v अल्फा 1/t असे लिहू. तर बरोबर v बरोबर k बाय टी आले. आता t हा गुणाकारात गेला तर v गुणिले t बरोबर k आले. आता v ची किंमत 60 दिली तर t ची किंमत 8 दिली, तर दोघांचा गुणाकार केला तर k ची किंमत आली 480. आता हे 480 किंमत आपल्या समीकरणात ठेवू.
तर ते आपण लिहिताना लिहिले v गुणिले t बरोबर 480. तर इथे t ची किंमत दिली 7.5. तर इथे गुणाकारात असल्यामुळे आपण विरुद्ध दिशेला घेताना भागाकारात घेऊन जातो आणि त्यानुसार आपण 7.5 ला आपण जर पूर्णांकात लिहिले तर इथे एक उजव्या बाजूला एका संख्येने दशांश चिन्ह आहे, म्हणजे आपण जर 75 लिहिले तर एका छेदामध्ये 10 लिहावं लागेल. आता 10 आणि 480 छेदात 45 छेदात 10, तर 10 हा गुणाकारात जातो, तर 4800 भागिले 75 आले, तर v ची संख्या आली 64. म्हणजे तेच अंतर 7.5 तासात कापण्यासाठी कारचा सरासरी वेग 64 किलोमीटर तास असायला हवा. आता कारचा पूर्वीचा वेग होता 60 आणि आत्ताचा भेटला 64, म्हणजे 4 किलोमीटर तासने वाढवायला हवा लागेल. तर कारचा वेग पूर्वीपेक्षा 4 किलोमीटर प्रति तासाने आपल्याला वाढवायला हवा. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो काम, वेळ आणि वेग यांमध्ये असणारे रिलेशन किंवा यांची तुलना केली. हे तिघेही नेहमी व्यस्त चलनात असतात. तर प्रश्न वाचताना नीट लक्षात घ्यावा लागेल की आपल्याला दिले काय आणि त्या संख्यांवरून आपल्याला कळते का ते व्यस्त चलनात आहे की नाही. तर चला आज आपण इथेच थांबूयात. पुढच्या धड्यात, पुढच्या पाठात, पुढच्या व्हिडिओत आपण नवीन धडा सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.